झालं की मग या योजना पण सुरू होतील आणि म्हणून ज्येष्ठांना देखील आम्ही योजना चालू केली, वयश्री योजना। त्याचबरोबर काही ज्येष्ठांना तीर्थदर्शन घ्यायचं आहे, कुठं फिरायला जायचं आहे, पंढरपूरला जायचं आहे, शिर्डीला जायचं आहे, देवस्थानला जायचं आहे, पण पैसे नसतील तर ते कसं होणार? आणि म्हणून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण आम्ही सुरू केली, मोफत तीर्थदर्शन देखील त्यांचं होईल आणि म्हणून देवदर्शन। आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आहेत या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत। आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता कालपासून तर बापरे सगळीकडे सगळे मोबाईल मध्ये मेसेज दाखवत आहेत, आमचे आले आमचे आले आमचे आले। बघा, दिलेला शब्द पाळणारा तुमचा भाऊ आहे। आणि म्हणून आतापर्यंत मला एक सख्खी बहीण होती, आता माझ्या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो सख्या बहिणी आता माझ्या आहेत आणि सख्खे भाऊ पण आहेत, तुम्ही पण आहे। कारण आम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ हे सगळं केलं। विरोधकांनी या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। ही योजना खोटी आहे, ही योजना फसवी आहे, ही योजना फक्त चुनावी जुमले आहे असं म्हणायला लागले। ते ऐकून मला थोडं म्हणजे एवढं आपण मेहनत करून सगळं केलं, परंतु विरोधी पक्षाकडून चांगलं म्हणण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही। आणि म्हणून त्या लोकांनी विरोध केला, कोर्टात पण गेले, कोर्टामध्ये जाऊन ही योजना रद्द व्हावी म्हणून प्रयत्न केला, पण न्यायालयाने देखील माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यांची याचिका फेटाळून टाकली। अरे तुम्हाला आनंदाचा शिधा भेटतो का वामन? इकडे आनंदाचा शिधा गणपती दिवाळीला, त्याच्या सुद्धा विरोधामध्ये विरोधक कोर्टात गेले। म्हणजे तुमची कुठलीही वृत्ती आहे? सर्वसामान्य माणसाचा सण दिवाळी, गणपती, दसरा का चांगला जाऊ नये? तिथेही त्यांनी तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला, महिलांच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला। तुमच्याकडे ते लोक येतील, आल्यावर म्हटलं जोडं दाखवा, त्यांना दाखवाल ना? काय काय म्हणाले, ही भीक आहे, हे लाच आहे, हे विकत घेत आहे। त्यांना काय माहिती 1,500 रुपयाची किंमत? जे कोट्यावधीमध्ये लोळणारे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांचं 1,500 रुपयाचं मोल त्यांना नाही, पण माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींना त्याचं मोल आहे, त्याची किंमत आहे। आणि म्हणून काही लोक म्हणतात ही योजना आता पैसे मिळाल्यानंतर म्हणतात त्यांना वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर पैसे मिळतील। आता पैसे मिळाल्यानंतर म्हणतात लवकर लवकर पैसे काढून घ्या, नाहीतर सरकार काढून घेईल। अरे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। आमची देना बँक आहे, लेना बँक तिकडे आहे, इथं देना बँक आहे। आणि अगोदरचं सरकार, मी जाहीरपणे सांगतो, हप्ते घेणार होतं। आमचं सरकार माझ्या बहिणी